गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर कसे आहात तुम्ही सगळे? तर बरेचशा काही गोष्टी आता घरच्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ज्या काही गोष्टी झाल्या त्यातून बाहेर मी सगळ्यात आधी बाहेर पडणं महत्त्वाचं आहे आणि मी तोच निर्णय घेतलाय की आता ह्या सगळ्या गोष्टींमधून लवकरात लवकर बाहेर पडणं आणि फॅमिलीला सावरणं। तर आज घरातल्या कामामध्ये खूप मोठा ट्विस्ट आहे की ज्यावेळेसला पप्पा होते त्यावेळेसला आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागत नव्हतं। मग घरातले काही इम्पॉर्टंट काम असेल, घरात जेंट्स असलं की बरेचसे कामं आपोआप होऊन जातात। बट आता आमच्या घरामध्ये माझा भाऊ खूप लहान असल्यामुळे बऱ्याचशा जबाबदाऱ्या ह्या माझ्यावरती आलेल्या आहेत आणि त्या पार पाडायच्या खूप कठीण आहेत। आज काय झालं की शेळीसाठी आणि कोंबड्यांसाठी एक छोटंसं जो आपण खुराडा म्हणतो किंवा शेड उभा करायचं म्हणतो, तर ते उभा करायचं ते गोठा टाईप। पण पप्पा वगैरे नसल्यामुळे ह्या गोष्टींमध्ये मी कधी लक्ष घातलं नाही, मला त्यातलं काही येत पण नाही आहे। तरी पण मी मम्मीला बोललो की ठीक आहे आपण ट्राय तर करू। पण ट्राय करायला गेलो पण होत नाही आहे। तर मम्मीच्या वडिलांना आम्ही बोलवून घेतले आणि ते आम्हाला हेल्प करतात याच्यामध्ये बनवण्यासाठी। तर चला बघूयात की ते कशा प्रकारे तयार करून देतात ते सगळं, जो काही सेटअप लावून देतात ते। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते। घरामध्ये खरंच एक मोठी व्यक्ती, एक पुरुष असणं खूप इम्पॉर्टंट आहे। सोबत असेल त्यावेळेसला आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत नाही की तो व्यक्ती किती इम्पॉर्टंट आहे फॅमिलीसाठी। ज्यावेळेसला व्यक्ती जातो कायमचा त्यावेळेसला कळतं की आपण काय हरवले। असो, चला बघूयात काय करतात ते बाहेर। तर इथं सुरू केले हे जे अगोदरचं बनवलेलं जे आहे हे माझ्या पप्पांनी बनवलं होतं। बट पावसाळ्यांमध्ये थोडीशी याची अवस्था खराब झाली आणि हे पडले, तर ह्यालाच दुरुस्त करायचं होतं। म्हणून मग इकडे माझे आजोबा आलेले आहेत। त्यांचं एज भरपूर आहे तरीसुद्धा ते किती सुंदर प्रकारे काम करतात ते। मला ते जमलंच नसतं। इकडं संग्राम आहे, संग्रामच्या हाताला लागलेले प्लास्टर झाला होता। दादा तुला आता बरं वाटतंय का? दुखत नाही ना हात? शाळेत लवकर जायचंय का? इकडं मम्मी पण आजोबांना मदत करू लागते। आजोबांनी भरपूर सारं हे झाड तोडलेलं दिसतंय, मोकळंच झालंय। खूप सुंदर असं झाड होतं आमचं हे, चिंचेचं झाड आहे। पूर्ण सावली आहे इथं बसण्यासाठी पप्पांनी चोपाळा बनवला होता। आणि इकडं आहे जे हाताने ड्रॉइंग केलेली हे काढलेले चित्रे माझ्या पप्पांना गिफ्ट म्हणून दिलं होतं। संग्रामला एवढं लागलंय तरी कसा थांबलाय तिथं? संग्रामच्या हाताला लागलेला आहे तरी सुद्धा त्याने आम्हाला ह्या कामामध्ये मदत करू लागला। तिकडे आजोबांनी पण भरपूर सारं काम केले। सकाळपासून आम्ही हे सगळं काम करत होतो। इकडे तुम्ही पाहू शकता की छोटे छोटे बांबू उभा करण्यासाठी आजोबा भरपूर सारे मेहनत घेतात ते। आम्ही थोडेच जण असल्यामुळे आम्हाला खूप वेळ गेला, अख्खा आमचा दिवस आज या कामामध्ये गेलेला आहे। आणि फायनली थोडंफार आम्ही उभं केलं आहे, अजून बरंचसं काम राहिलेलं आहे। तर इकडे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आजोबांनी हे सगळं क्रिएट केले।